आम्ही ना लग्नात, तिच्या लग्नात नेहमी मुलाचा कान पिळला जातो, भाऊ पिळतो बरोबर. पण आम्ही सगळ्या बहिणींनी अमृताचा पण कान पिळला होता की शुभंकरच्या आम्ही ताई आणि दिदी आहोत. आणि त्यालाही सांगितलं होतं की तिने तुला त्रास दिला किंवा तिने तुला काही नाही दिलं तर तू आम्हालाही हक्काने सांगायचं. आणि त्याला तो हक्क दिला. हो, त्यामुळे आणि मी मगाशी म्हटलं तसं मला नाही वाटत शुभंकरमध्ये काही बदल झाला असेल तर कदाचित अमृतात झाला असेल. इतका तो गोड आणि गुणी आहे, खरंच गुणी आहे. म्हणजे आम्ही खरंच ब्लेस्ड आहोत की शुभंकर सारखा जावई आम्हाला मिळालाय. खरंच खरंच. फक्त मी ऍड करतो त्यांचा जोडीचं पहिलंच पदार्पण आहे व्यावसायिक रंगभूमीवर. आणि त्यांना ज्या दिग्गज जोडीची साथ मिळाली त्यांना दोघांनाही मी पहिल्या प्रयोगाच्या वेळेस बेस्ट लकसाठी व्हॉइस नोट पाठवली होती आणि वेगवेगळी पाठवली होती. दोघांनी आळीपाळीनी अरे तू काय काळजी करतो, ते मला मुलगा आणि मुलगीसारखेच आहे, डोंट वरी. आणि अतिशय चिन्मयीने तर इतकं भरभरून कौतुक केलं होतं त्यांचं की अतिशय गोड मुलं आहेत आणि तुम्ही काहीच काळजी करू नका, ते अतिशय व्यवस्थित काम करतायत. तर आम्हाला हा एक स्वामींचा मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो की त्यांच्यासारख्या जोडीबरोबर ते करतात नाटक. बरोबर. अमृताचे बाबा, आता मला तुमच्याकडनं जावयाविषयी ऐकायला आवडेल, कारण सासरे आणि जावई ही जोडी अशी अट्रॅक्टिव्ह जोडी आहे. सांगायचं म्हटलं तर मी सांगतो म्हणजे माझी 2 मुलींची लग्न झाली पण ते ह्यांच्या बाबतीत मला हे देवाने स्वर्गातच त्याच्या गाठी बांधल्या. आपण फक्त निमित्तच असतो. जसे माझे दोन्ही जावई त्या आनंदी आहे आणि त्याच्या दोन्ही मुली मी त्याच्यात खूप आनंदी आहे. आणि ह्याचा अनुभव मला खूप माझ्या आजारपणामध्ये मी जेव्हा मला दोघांनी आणि ज्यावेळेला मला थोडं मलेरियाचा थोडासा झाला त्याच्यामुळे मला खूप झाला होता. नंतर नेमका शुभंकरीकडे त्यावेळेला नेमका इथे छावा नाटक लागलेलं छावा सिनेमा लागला होता आणि त्यावेळी ते हे लोक सगळे मुंबईला आले. आणि त्याने तेव्हा मला इथे आल्यानंतर त्याने एवढं मला म्हणजे जसं वडिलांना करतो तसं मला त्याने ॲक्च्युअली मला मी आंघोळ करायला मलाही आंघोळीला गेलो मला इतकी आहे पण उठायची येत नाही. कारण त्याने मला वरती उचलला. आंघोळ वरती उठता येत नव्हता मला काय त्यावेळेस म्हटलं तेव्हा फक्त एकच मी सुखी आहे याच्यामध्ये. मला तिन्ही जावई जसे मिळाले आणि मी आनंद आहे आणि मुली माझ्या सगळे सुखी आहेत. आणि हिची निवड काय आणि ही चुकली. आणि नेहमी आम्हाला वाटायचं की जी सिरियल चालू होती त्यावेळेला एक देवा हे जर खरंच जर ह्याच्या बाबतीत झालं आमच्या मनातून जर खरंच जर होता आणि खरंच झालं सत्यावर उतरलं तर त्याच्यानंतर एक गोष्ट मला ऐकल्यानंतर मला इतकं ते समाधान वाटलं ना तेच मला ऐकलं खूप आलं. युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन वडिलांचं मॅनिफेस्टेशन पण म्हणजे याच्यावर एक मीच सांगते. बाबा जे म्हणाले ते म्हणाले ना की आम्ही सिरियल म्हणजे त्या सिरियलमध्ये आम्ही मित्र होतो. तिने 15 जुलै 2022ला मला संध्याकाळी मेसेज केला, ताई मला बोलायचं आहे. तिच्या बर्थडेच्या आधी माझा वाढदिवस असतो 18ला, त्याच्या आधी 15 जुलैला तिने मेसेज केला की ताई मला बोलायचं आहे. त्याच्यावर मी म्हटलं की काय म्हणजे लग्न का नवीन जॉब किंवा नवीन काय. मला थांब घरी येऊन बोलते. आणि ती आली आणि मी तिला फक्त एवढंच विचारलं, शुभंकर एकबोटे ना. आणि ती म्हणाली तुला कसं कळलं. आणि मी म्हटलं की दीदी आणि मी आम्हाला 2 महिने आधीच असं वाटत होतं की तू येऊन कधी फक्त सांगतेस. म्हणली पण असं काही नाहीच आहे म्हणजे आमचं नव्हतंच, त्यांनी आज मला विचारलंय. म्हटलं मांजर दूध पिते तेव्हा तिला वाटतं आपण बाकीचे डोळे मिटलेत सगळ्यांनी, पण असं नसतं. आणि ते तेव्हा पकडलं गेलं होतं. नाही आता आपण छोट्या दीदीकडे जाऊया. तुझ्या काय सांगाल अमृता आणि शुभंकर जेव्हा 2 वर्ष आधी तुम्ही जसं सगळेच म्हणताय की आम्ही मॅनिफेस्टेशन केलं होतं कुठेतरी आमच्या डोक्यात होतं त्याविषयी सांगाल. आणि आता कट टू 2 वर्षानंतर आपण जे पाहतो ते खूप छान सगळं सुरू आहे. सो त्याचा एक वेगळा आनंद असतो, त्याविषयी काय सांगाल. जसं त्यांनी सांगितलं तसं 2 वर्षापूर्वीपासूनच आम्हाला माहिती होतं की कुठेतरी काहीतरी चाललंय. पण आम्ही वाट बघत होतो कधी आमच्यापर्यंत न्यूज येते.
आणि जसं की 2 वर्षानंतर पण अजूनही तसेच आहेत ते दोघंही गोड जसे पूर्वी होते तसेच. आणि खूप छान त्यांचं बघून कौतुक वाटतं. आता जसं नाटक चालू आहे सगळंच ओव्हरऑल खूप छान वाटतंय. अशीच त्यांची प्रगती हो. आणि आम्ही सगळेच कुटुंबातले इनफॅक्ट ह्याच गोष्टीची वाट बघत होतो की कधी त्यांचं छान रुळेल, छान सुरू होईल आणि तसं होतंय. बरं, आपल्या बहिणीला ना आपण नेहमी सांगतो, जसं मी आता ताईलाही विचारलं, की लहान बहीण असल्यावर बघा, आणि मेन म्हणजे मुलगा खूप छान चांगला असेल, आपल्याला माहिती आहे की बाबा तिचा नवरा खूप चांगला आहे, तर आपल्याला बहिणीचं माहिती असतं ना आधीपासून, त्यामुळे आपण तिला थोड्या कॅम्पिस्क्या देत असतो. तू हे असं करू, तिने जर तू असं करू नको, तू चुकले, असं होतं का तुमच्यात? आम्ही तिला तेच सांगतो, शुभंकर खूप गोड मुलगा आहे. Exactly, त्यांना माझी त्यांना शुभंकरची जास्त काळजी काळजी. असते. म्हणजे काही आता दीदी तर फार सुंदर जेवण बनवते, तर काही असेल तर ती शुभंकरसाठी घेऊन जा, किंवा ताई तर म्हणजे हे शुभंकरसाठी घेऊन जा. हे तर असं होतं की माझ्या बहिणी आहात तुम्ही. नाही शुभ एकदा तर म्हणजे आता थोडंसं हे करते, म्हणजे मम्मी पप्पा आता ताईकडे असतात, तर त्यांना असं बऱ्याचदा होतं की आता शूटिंगमधनं कधी वेळ आहे तर मग आलीस तर थांब असं म्हणणारे पप्पा मला म्हणाले, शुभंकर आज घरी आहे, म्हणजे तो आज शूटिंगला नाही आहे. तर म्हटलं हा आज तो, मग जा तू जा, आज घरी जा, असं. त्यामुळे त्यांचं मला इतकं छान वाटतं की ह्या सगळ्यांचा शुभंकरवर खूप जास्त जीव आहे. नाही, ताई दीदी दोघी म्हणजे अमृतासाठी जेवढं प्रेमाने करतात त्यापेक्षा जास्त प्रेमाने माझ्यासाठी पण करतात. म्हणजे कधी ठाण्यात आलो तर म्हणजे मला फुल पाहिजे ते माझी नजर गेली की तो पदार्थ माझ्या इथे असतो. आणि दीदी एवढं छान जेवण बनवते, सुगरण आहे, प्रतिम, सगळंच व्हेज नॉन व्हेज. तर ती काही बनवलं की विफास्ट करते, मला घरी पाठवते. सासूबाईंकडून खास लाडू हो, येतात. सासूबाईंकडून खास दाण्याचे लाडू Vice येतात. versa, म्हणजे सेम पुण्याहून मला हा, जे पुण्याहून येतं, पुरणपोळ्या येतात. ते तर म्हणजे पुरणपोळ्या येतात खास पुण्याला आमच्या घरी- बाईंना सांगून बनवतात. आमच्या घरी बाई जे म्हणते ती त्यांना आम्ही म्हणतो बाईच, ते कॉमेडी वाटेल लोकांना, पण ते आमच्या घरातलीच आहेत. ते अरुणा नाव आहे त्यांचं. त्या पण मी एक आपलं सातवीत प्रेमाने ठेवलेलं नाव बाई. हा बाई, त्या आमच्या मी सातवीत असल्यापासून त्या घरी आमच्या स्वयंपाक करतात. आणि चप्पा घरातला त्यांना माहितीये, माहितीये. किचन मधला आणि खास इतके वर्ष राहणं म्हणजे खरंच आता एक्झॅक्टली. आणि त्याही सुगरण आहेत, त्यांना सगळ्या टेस्ट कळल्यात. हा, ती घरकाम करणारी, पण ती तर म्हणजे मी 22-25 वर्ष झाली. So त्यांचाही तेवढाच माझ्यावर पण जीव आहे. पुरणपोळीचा विषय म्हणजे एक मिनिट. हा तुझं Sorry, प्रश्न विचारला होता तो सगळंच तिने भरकटलं. काल इतक्या काय सांगत होतीस तू हा, काहीतरी. म्हणजे बहिणीला आपण कन्फ्युज केलं ना, शुभंकर चांगला आहे, तू तुझंच जरा हे कर, असं काही होतं का तुमच्यामध्ये? हा, तिला आम्ही तेच सांगतो, शुभंकरला छान सांभाळ, त्याची काळजी घे. आम्ही तिला तीच टिप्स देत असतो, तुझी नाही आम्हाला काळजी, पण त्याची काळजी तू घे. कारण तुझ्यासोबत परफेक्ट योग्य माणूस आहे, त्यामुळे Yes, तुझी yes, काळजी घे. अगदी परफेक्ट, म्हणजे खूपच धन्यवाद. लाखात एक आहे. बरं ताई, हो. पुरणपोळ्या. येस पुरणपोळ्यांचा विषय ती म्हणाली, कारण तिला पुण्याहून खास येतात. त्याचं खास सांगायचं म्हणजे तिला पुरणपोळ्या आवडतात, म्हणून लग्नात सासऱ्यांनी खास मेनू ठेवला होता आणि सगळ्यांना पुरणपोळ्या होत्या, का तर सुनेला आवडतात. तुपाची डाळ. आणि तुपाची डाळ. बऱ्याचदा लग्नात ते कमी असतं ना, कारण त्याचा हेच घूट घाट, Yes. मोठा घाट असतो घाट खूप पुरणपोळ्यांचा. असतो. त्यांचं खूप जीव आहे. आम्ही पैज लावली होती दोघांनी. हा. तर ती जिंकली कोण का हारलं कोण ते ती सांगे. कोण जास्ती पुरणपोळ्या 5 खाते. वाजता लग्नाचं जेवण जेवत होतो आणि मला भयंकर संध्याकाळी. पुरणपोळ्या आवडतात. हा. ते म्हणाले की आपण पैज लावूया. मला एक जात म्हणजे एवढं थकायला झालं होतं, पण त्यांनी ती जिंकली, म्हणजे जिंकली ते. असं ती प्रांजळपणे कबूल करणारी कोणाला मिळाली सून? सासरा जिंकला हे सांगणार. त्यांचा तो सपोर्ट आहे. म्हणजे जेव्हा नाटक पहिलं आम्ही शुभारंभाचं बघितलं तेव्हा मी त्यांनाही मेसेज केलेला की आम्हाला अमृताची, तुम्ही जसं म्हणताय, बहीण आणि आई बाबांना आम्हाला एकच काळजी अशी होती की ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राला समजून घेणारं सासर मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या वेळा खूप वेगळ्या असतात, सगळे सणवार मिळत नाहीत. त्यामुळे सासरे म्हणून त्या जर अपेक्षा असत्या तर तिला ते कदाचित नसतं झेपलं. पण त्यांचा तेवढा सपोर्ट आहे, ते समजून घेणारे आहेत आणि ते सगळं जुळून आल्यामुळे आज ती तितक्या ह्यांनी व्यावसायिक नाटकात उतरू शकली आहे. आणि त्यासाठी खरंच त्यांचे पण खूप आभार आहे. शुभंकरचे असणं खूप ते खूप जसं म्हणाले महत्त्वाचं की आहे. मुळातच त्या घरातच कलेची सेवा करण्याचं बरोबर.
मला त्याला करेक्ट शब्द नाही, हा मग आशुआईचा तो आशीर्वाद असेल किंवा मग त्यांना की कलेत आपण काहीतरी करायला पाहिजे, कला संपन्न आपण असायला पाहिजे, म्हणून ते त्यांच्याकडून तो आणि सपोर्ट आम्हाला हे दोघांनाही खूप सतत. कमी जणांकडनं पाहायला मिळतं.